नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजे असतानाच नीट परीक्षेच्या निकालावरून बीडमधील विद्यार्थी सोहम गवते याने आक्षेप घेतलाय। उत्तरपत्रिकेनुसार त्या विद्यार्थ्याला 522 गुण अपेक्षित असताना स्कोर कार्डमध्ये केवळ 95 गुण दाखवण्यात आल्याचा दावा सोहमने केलाय। याबाबत एनटीएकडे 7 वेळा ईमेल आणि वारंवार फोनद्वारे तक्रार करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून याचिकाकर्त्याच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे। दिनांक 16 जुलै रोजी एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला नीट UGC 2026चा। याच्यामध्ये शुभम नितीन गवते हा जो विद्यार्थी परीक्षेला अपियर झाला होता, याच्या जर OMR शीट आणि अँसर कीचं जर अवलोकन केलं असता त्याला 522 गुण मिळणं अपेक्षित असताना सुद्धा एनटीएने जे स्कोर कार्ड रिलीज केलं आहे त्याच्यावरती मात्र फक्त 95% गुण त्याला मिळालेले आहेत। त्याच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा जे डॉक्युमेंट आम्ही पाहिले ते असलेल्या डॉक्युमेंटवरून असं निदर्शनास येतं की त्याच्या आरोपामध्ये त्याच्या प्रकरणामध्ये तथ्य आहे। त्यामुळे आम्ही आज मान्य उच्च न्यायालय येथे रिट याचिका दाखल केलेली आहे। मान्य उच्च न्यायालयाने हे तात्काळ प्रकरण हे 23 जुलै रोजी सुनावणीसाठी ठेवलेलं आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांनी याअगोदर देखील अनेक तक्रारी केल्या, पण एनटीएकडनं पाठीचा प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार केली आहे। काय करण्याची गोष्ट आहे? विद्यार्थ्याला स्कोर कार्ड मिळाल्यानंतर त्याला धक्काच बसलेला होता। त्यानंतर त्यांनी तात्काळ एनटीएला वारंवार ईमेल्स केलेले आहेत। ईमेलमध्ये त्यांनी 16 घंट्याच्या आत आम्ही त्यांना रिप्लाय देऊ किंवा तुमच्या जे काही तक्रार आहे त्याचं निराकरण करू असं सांगितलेलं होतं, पण आजपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही। काय नाव सर आपलं? महेंद्र गंडले।